पुण्यामध्ये भोंदू बाबानं महिलेवरती अत्याचार करून 50 लाखांना फसवलेलं आहे। कौटुंबिक वादावरती तोडगा काढण्याचं आमिष दाखवून महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचं कळतंय। भोंदू बाबा विरोधात स्वारगेट पोलिसांकडून गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे। कौटुंबिक वादात तोडगा काढण्याचं आमिष दाखवून 42 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे। अंगात दैवी शक्ती असल्याचा बनाव रचणाऱ्या या भोंदू बाबानं महिलेला 50,55,000 लुटल्याचं तपासातून समोर आलंय। भोंदू बाबा औदुंबर गडदे विरोधात स्वारगेट पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात। 42 वर्षीय महिलेचं पतीसोबत पटत नव्हतं। कौटुंबिक वाद झाल्यानं दोघेही वेगळे राहत होते। 5 वर्षापूर्वी संबंधित महिलेची भेट भोंदू औदुंबर गडदे सोबत झाली। देवऋषी असल्याचं भासवून गडदेनं महिलेला जाळ्यात ओढलं। भोंदू बाबानं लॉजवर बोलावून पहिल्यांदा महिलेवर अत्याचार केला। लोणेरे, उत्तेखोल आणि माणगावात नेऊनही भोंदू औदुंबर गडदेनं वेळोवेळी लैंगिक शोषण केलं। भोंदू गडदेनं पीडित महिलेला बांधकाम व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले। मे 2021 पासून गडदेनं रोख रक्कम आणि दागिन्यांच्या स्वरूपात एकूण 50,55,000 रुपये उकळले।